आजच्या या सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चेमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आमच्या न्यायव्यवस्थेचा अगदी मुख्य कणा मानला जातो. तो म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023. होय, आणि यालाच आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 असंही म्हणतो. जुन्या 1872च्या पुराव्याच्या कायद्याची जागा आता या नवीन कायद्याने घेतली आहे. अगदी बरोबर. आणि आज आपला फोकस विशेषतः या कायद्याच्या अध्याय 1 वर असणार आहे, म्हणजे जो प्रारंभिक किंवा प्रिलिमिनरी भाग आहे त्यावर. नक्कीच. आणि या विश्लेषणाचा मुख्य उद्देश फक्त कायद्याची ती क्लिष्ट भाषा किंवा कलमे वाचून दाखवणे हा नाहीये. आपल्याला या कायद्यामागचा तर्क आणि त्याचं प्रत्यक्ष उपयोजन कसं होतं हे समजून घ्यायचं आहे. खरं तर जे अभ्यासक आणि व्यावसायिक या कायद्याचा सखोल अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही कलमे कशी लक्षात ठेवायची याच्या काही माइंड मॅप ट्रिक्सवरही आपण पुढे बोलणार आहोत. हो, हे परीक्षेत जेव्हा यावर प्रश्न विचारले जातात तेव्हा नेमके कोणते मुद्दे उत्तरात येणं अपेक्षित असतं यावर आपण विशेष भर देणार आहोत. कायद्याची भाषा अनेकदा खूप तांत्रिक आणि रुक्ष वाटू शकते. त्यामुळे आपण एका व्यावहारिक उदाहरणापासून सुरुवात करूया. हो, एक गोष्ट घेऊया आपण. समजा रमेश आणि सुरेश नावाच्या 2 भावांमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढतो की ते प्रकरण आधी गावच्या पंचांसमोर घेऊन जातात. बरोबर, गावाकडची पारंपरिक पद्धत. हो ना. पंच दोघांचेही म्हणणे ऐकून घेतात, काही कागदपत्रे पाहतात. पण तिथे हा वाद सुटत नाही, कारण पंचांचा निर्णय कायदेशीररित्या बंधनकारक करण्यासाठी काही ठोस नियम लागतात. आणि इथेच भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या अध्याय 1 ची खरी ओळख होते. हे उदाहरण कायद्याची पहिली पायरी समजून घेण्यासाठी अगदी योग्य आहे. म्हणजे जेव्हा प्रकरण पंचांसमोर जातं तेव्हा कायद्याच्या नजरेतून आपण कलम 2 मधील व्याख्यांकडे वळतो. सर्वात पहिली आणि महत्वाची व्याख्या आहे ती न्यायालय म्हणजेच कोर्टची. अनेकदा असा समज असतो की जिथे न्यायनिवाडा होतो ते प्रत्येक ठिकाण न्यायालय असतं. पण तसं नाहीये. या कायद्यानुसार पंचांनी दिलेला निर्णय किंवा एखाद्या खासगी लवादाने, ज्याला आपण आर्बिट्रेटर म्हणतो, त्याने चालवलेली कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. म्हणजे जरी लवाद किंवा पंचांसमोर सुनावणी होत असली आणि ते पुराव्यांवर आधारित निर्णय देत असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते न्यायालय नाही. अगदी बरोबर. यामागचं मुख्य कारण मला असं वाटतं की लवादाची प्रक्रिया ही बऱ्याचदा नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवर चालते. तिथे साक्ष अधिनियमाचे कठोर नियम पाळणं बंधनकारक नसतं. मी बरोबर विचार करत होते का? तुम्ही अगदी अचूक मर्म पकडले आहे. अधिकृत न्यायालयांमध्ये पुराव्याची ग्राह्यता ठरवण्यासाठी अत्यंत कठोर निकष असतात, जे खासगी लवादांना लागू करणं व्यावहारिक ठरत नाही. या कायद्याच्या व्याख्येनुसार सर्व न्यायाधीश, दंडाधिकारी आणि साक्ष घेण्यासाठी कायदेशीररित्या प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश न्यायालय या व्याख्येत होतो. पण यात लवादांचा स्पष्टपणे अपवाद करण्यात आला आहे. हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. खूपच. विद्यार्थ्याने न्यायालय या व्याख्येवर उत्तर लिहिताना लवादाचा अपवाद हा मुद्दा ठळकपणे मांडलाच पाहिजे, तरच उत्तराला कायदेशीर पूर्णत्व येतं. हा अपवाद स्पष्ट झाल्यानंतर आता आपण रमेश आणि सुरेशच्या कथेला थोडं पुढे नेऊया. नक्कीच. पंचांकडे समाधान न झाल्याने रमेश अधिकृत न्यायालयात दावा दाखल करतो. तिथे तो आपली बाजू मांडण्यासाठी जमिनीचा जुना सातबारा, काही नकाशे आणि सुरेशने त्याला पाठवलेले काही ईमेल्स न्यायाधीशांसमोर सादर करतो. इथेच नवीन कायद्याची कमाल दिसते. हो, कारण जुन्या कायद्यात दस्तावेज किंवा डॉक्युमेंट म्हणजे प्रामुख्याने कागदपत्रे असाच अर्थ घेतला जायचा. पण नवीन कायद्यात ईमेल्स आणि डिजिटल रेकॉर्डचा समावेश अधिक स्पष्टपणे झाला आहे ना? होय, आणि हाच तर या नवीन 2023च्या कायद्याचा सर्वात मोठा बदल आहे. दस्तावेज या शब्दाची व्याख्या आता पूर्वीपेक्षा खूप व्यापक आणि आधुनिक झाली आहे. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक गोष्टी यात आल्या. बरोबर. एखादा विषय कोणत्याही पदार्थावर अक्षरे, अंक किंवा चिन्हे यांच्याद्वारे अभिव्यक्त केलेला असेल तर तो दस्तावेज आहेच. पण आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेखांचा यात थेट समावेश करण्यात आला आहे. म्हणजे रमेश न्यायालयात तोंडी माहिती देतो किंवा हे डिजिटल दस्तावेज सादर करतो तेव्हा त्याला कायदेशीर भाषेत साक्ष किंवा एव्हिडन्स म्हटलं जातं. अगदी.
यात तोंडी पुरावा आणि दस्तावेजी पुरावा असे 2 मुख्य प्रकार पडतात. आपल्याला माहिती आहे की आता ईमेल दस्तावेज मानला जातो, पण नवीन कायद्यानुसार त्याची सत्यता सिद्ध करताना सर्व्हर लॉग्स किंवा लॅपटॉपमधील मूळ फाईल्सना जे महत्त्व प्राप्त झालं आहे, त्यामुळे साक्ष्याची व्याप्ती खूपच वाढली आहे. हो, साक्ष्याची व्याख्या आता खूप विस्तृत झाली आहे. आता याच प्रक्रियेत 2 अत्यंत महत्त्वाचे शब्द येतात, ज्यांची गल्लत अनेकदा केली जाते. तथ्य आणि विवाद्यक तथ्य. बरोबर, हो, तथ्य आणि विवाद्यक तथ्य यातील सीमारेषा अनेकदा पुसट वाटू शकते. जर रमेशच्या उदाहरणावरून सांगायचं झालं तर सुरेश त्या वादग्रस्त जमिनीवर होता, हे एक तथ्य असू शकतं. हं, पण त्याने तिथे बेकायदेशीरित्या ताबा मिळवला होता का, हे विवाद्यक तथ्य ठरतं. हे विश्लेषण योग्य आहे का? हे विश्लेषण अगदी अचूक आणि कायदेशीर कसोटीवर उतरणार आहे. तथ्य म्हणजे अशी कोणतीही गोष्ट, वस्तूंची स्थिती किंवा संबंध ज्याची इंद्रियांना जाणीव होऊ शकते. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते. हो, किंवा अशी कोणतीही मानसिक स्थिती जिची एखाद्या व्यक्तीला जाणीव असते. सुरेश जमिनीत उभा होता हे डोळ्यांना दिसणारं तथ्य आहे. पण न्यायालयासमोरचा मुख्य प्रश्न हा नसतो की तो तिथे उभा होता की नाही. बरोबर. मुख्य प्रश्न हा असतो की ती जमीन कोणाच्या मालकीची आहे आणि सुरेशने तिथे अतिक्रमण केले आहे का. ज्या मुख्य मुद्द्यावरून पक्षकारांचे अधिकार किंवा दायित्व निश्चित होणार आहे त्याला विवाद्यक तथ्य किंवा फॅक्ट इन इश्यू म्हणतात. म्हणजे संपूर्ण खटला याच विवाद्यक तथ्याभोवती फिरत असतो. अगदी तसंच. म्हणजे जे काही न्यायालयात सिद्ध करायचं आहे ते या विवाद्यक तथ्याशी जोडलेलं असलं पाहिजे, तरच तो पुरावा सुसंगत मानला जातो. हो, तो रेलिव्हेंट असणं गरजेचं आहे. जर रमेशने हे सगळे दस्तावेज आणि साक्ष न्यायालयात आणले तर न्यायालय लगेच त्याच्या बाजूने निकाल देतं का, की या पुराव्यांची सत्यता पडताळण्याच्या काही विशिष्ट पायऱ्या आहेत? न्यायालयात कोणत्याही पुराव्याचं मूल्यमापन करताना कायद्याने सिद्धतेच्या किंवा पुराव्याच्या 3 मुख्य अवस्था सांगितल्या आहेत. अच्छा, कोणत्या 3 अवस्था? जेव्हा न्यायालय आपल्यासमोर आलेले सर्व पुरावे, दस्तावेज आणि साक्ष पाहतं आणि एका सामान्य प्रज्ञावान व्यक्तीप्रमाणे असा निष्कर्ष काढतं की ती विशिष्ट गोष्ट अस्तित्वात आहे, तेव्हा ती गोष्ट साबित झाली असं मानलं जातं. याला इंग्रजीत प्रूव्ड म्हणतात. म्हणजे जर रमेशचे पुरावे भक्कम असतील तर त्याची बाजू साबित होते. बरोबर. पण जर उलट तपासणीत रमेशने सादर केलेले कागद खोटे निघाले किंवा सुरेशने ते खोटे असल्याचे सप्रमाण सिद्ध केले तर परिस्थिती बदलते. नक्कीच बदलते. अशा परिस्थितीत न्यायालय असा निष्कर्ष काढते की रमेशने सांगितलेली गोष्ट अस्तित्वातच नाहीये. हं. या अवस्थेला कायद्यात नासाबित किंवा डिस्प्रूव्ड असं म्हणतात. आणि या दोन्हींच्या मधली एक अत्यंत महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे साबित नाही किंवा नॉट प्रूव्ड. साबित नाही म्हणजे अशी अवस्था जिथे एखादी गोष्ट साबितही झालेली नसते आणि नासाबितही झालेली नसते. बरोबर. अगदी बरोबर. न्यायालयात संशयाचा फायदा देण्यामागे किंवा सबळ पुराव्याअभावी खटला प्रलंबित राहण्यामागे याच अवस्थेचा मोठा वाटा असतो ना. हो, फौजदारी आणि दिवाणी दाव्यांमध्ये बऱ्याचदा पक्षकार आपलं म्हणणं भक्कमपणे मांडू शकत नाहीत. तिथे ती गोष्ट साबित नाही या वर्गात राहते. पुराव्याचं योग्य मूल्यमापन करण्यासाठी या 3ही अवस्था समजून घेणं कोणत्याही अभ्यासकासाठी पायाभूत आहे. आता आपण साक्ष अधिनियमाच्या कलम 1 कडे वळूया, ज्यामध्ये कायद्याचं नाव आणि तो कुठे लागू होतो याची माहिती दिली आहे. या कलमात एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे, तो लष्करी न्यायालयांचा. कोर्ट्स मार्शल. होय. साधारणपणे लष्करी कायदे वेगळे असतात, मग साक्ष अधिनियम त्यांना कसा लागू होतो? कलम 1-2 ही कायद्याची व्याप्ती स्पष्ट करते आणि ते अतिशय बारकाईने वाचणं आवश्यक आहे. हा कायदा भारतातील सर्व न्यायालयात किंवा त्यासमोर चालणाऱ्या सर्व न्यायिक कार्यवायांना लागू होतो. म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. हो, यामध्ये लष्करी न्यायालयांचा स्पष्टपणे समावेश करण्यात आलाय. यामागचं कारण म्हणजे लष्करी न्यायालयांमध्येही जेव्हा गंभीर गुन्हे किंवा शिस्तभंगाची कार्यवाही चालते तेव्हा तिथेही पुराव्यांचे कठोर नियम पाळले जाणे आवश्यक असते, जेणेकरून न्याय प्रक्रियेत पारदर्शकता राहील. पण यातही एक कायदेशीर मेख आहे. मी वाचलंय की जर एखादं लष्करी न्यायालय आर्मी ॲक्ट, नेव्हल डिसिप्लिन ॲक्ट किंवा एअरफोर्स ॲक्ट अंतर्गत बोलावलं असेल तर तिथे हा कायदा लागू होत नाही. अगदी अचूक पकडलं तुम्ही. आणि आपण सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे लवाद आणि कोणत्याही प्रतिज्ञापत्रांना म्हणजे ॲफिडेव्हिट्सना हा कायदा थेट लागू होत नाही.
तुम्ही अतिशय महत्वाच्या अपवादांकडे लक्ष वेधलं आहे. प्रतिज्ञापत्रांवर हा कायदा लागू न होण्यामागे कारण असं की प्रतिज्ञापत्र हे केवळ एका व्यक्तीने स्वतःहून दिलेलं कथन असतं. त्याची न्यायालयात उलट तपासणी झालेली नसते. म्हणजे तो एकतर्फी जबाब असतो. होय. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय विशेष आदेश देऊन प्रतिज्ञापत्र पुराव्यात घेत नाही, तोपर्यंत साक्ष अधिनियम त्याला लागू होत नाही. परीक्षेच्या दृष्टीने व्याप्तीवर प्रश्न आल्यास हे 3 अपवाद म्हणजे विशिष्ट लष्करी कायदे, प्रतिज्ञापत्रे आणि लवाद हे उत्तरात दिसलेच पाहिजेत. हे स्पष्टीकरण खूपच सविस्तर आणि उपयुक्त आहे. आता याच कलम 2 मधील एका अशा संकल्पनेकडे वळूया जी वाचताना किंवा प्रत्यक्ष न्यायालयात युक्तिवाद करताना भल्या भल्यांना घाम फोडते. उपधारणा म्हणजेच प्रिझम्पशन्स, राईट? हो, तीच संकल्पना. उपधारणा करू शकेल म्हणजे मे प्रिझ्यूम आणि उपधारणा करेल म्हणजे शॅल प्रिझ्यूम यातील फरक काय आहे? न्यायाधीशांच्या अधिकारांचा यात कसा संबंध येतो? कायद्याचा तो भाग आहे जिथे शब्दांची फेक आणि अर्थांचे बारकावे खूप महत्वाचे ठरतात. आपण हे अतिशय सुटसुटीत करून पाहू. नक्कीच. जेव्हा कायद्यात असं म्हटलं असतं की न्यायालय एखाद्या तथ्याची उपधारणा करू शकेल, तेव्हा तिथे न्यायालयाला विवेकाधिकार दिलेला असतो. म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर. हो, म्हणजे न्यायालय ते तथ्य नासाबित होईपर्यंत साबित मानू शकतं किंवा ते सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त पुराव्याची मागणी करू शकतं. इथे न्यायालय स्वतःची बुद्धी वापरून निर्णय घेऊ शकतं की परिस्थितीनुसार पुरावा मागायचा की ते तथ्य ग्राह्य धरायचं. म्हणजे मे प्रिझ्यूममध्ये बर्डन ऑफ प्रूफ किंवा सिद्धतेची जबाबदारी परिस्थितीनुसार बदलू शकते. न्यायालयाचे हात बांधलेले नसतात. अगदी बरोबर. पण जेव्हा कायद्यात उपधारणा करेल किंवा शॅल प्रिझ्यूम असं स्पष्ट लिहिलेलं असतं, तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलते, बरोबर? अगदी तंतोतंत. शाली प्रिझ्यूममध्ये न्यायालयाला विवेकाधिकार नसतो. हा एक कायदेशीर आदेश असतो जिथे कायद्याने निर्देशित केला आहे की न्यायालय एखाद्या तथ्याची उपधारणा करेल, तिथे न्यायालयाने ते तथ्य नासाबित होईपर्यंत साबित मानलेच पाहिजे. बापरे, म्हणजे इथे न्यायालय स्वतःहून पुराव्याची मागणी करू शकत नाही? नाही करू शकत. समोरच्या पक्षकाराला ते तथ्य खोटे किंवा नासाबित असल्याचं सिद्ध करावंच लागतं. जोपर्यंत तो विरुद्ध पुरावा देत नाही, तोपर्यंत न्यायालय ते सत्यच मानणार. आणि या सगळ्यात सर्वात कडक आणि अंतिम टप्पा येतो तो निश्चायक सबूत किंवा कन्क्लुझिव्ह प्रूफचा. इथे तर विरुद्ध पुरावा देण्याची संधीच काढून घेतली जाते. हो, ही कायद्यातील अंतिम अवस्था आहे. म्हणजे तथ्य अ सिद्ध झालं तर तथ्य ब आपोआप सिद्ध झाल्यासारखं मानलं जातं. निश्चायक सबूत म्हणजे जिथे या कायद्याद्वारे एखादं तथ्य दुसऱ्या तथ्याचा निश्चायक पुरावा म्हणून घोषित केलं गेलं आहे, तिथे न्यायालय ते एक तथ्य साबित झाल्यावर दुसऱ्यालाही आपोआप साबित मानतं. आणि इथेच खरी गोम आहे. न्यायालय ते तथ्य नासाबित करण्यासाठी समोरच्या पक्षकाराला कोणताही पुरावा सादर करण्याची परवानगीच देत नाही. म्हणजे दरवाजेच बंद होतात. होय, एकदा एक गोष्ट सिद्ध झाली की त्या अनुषंगाने दुसरी गोष्ट सिद्ध झाली यावर पूर्णविराम लागतो. तिथे कोणताही युक्तिवाद चालत नाही. हे तांत्रिक बारकावे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. पण आता आपण या चर्चेच्या एका अत्यंत व्यावहारिक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. हे सगळे कलमे, उपकलमे, अपवाद आणि गृहीतके ऐकायला सोपे वाटले तरी परीक्षेच्या दबावाखाली हे सर्व आठवणं कठीण जातं. हो, परीक्षेत बऱ्याचदा गोंधळ उडतो. आपण सुरुवातीला माइंड मॅप आणि ट्रिक्सबद्दल बोललो होतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला हा संपूर्ण अध्याय 1 आपल्या डोळ्यांसमोर उभा करायचा असेल तर तो कसा करता येईल? आपण दोघांनी मिळून हा माइंड मॅप तयार करूया का? हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग ठरेल. पाठांतर करण्यापेक्षा दृश्य स्वरूपात किंवा व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये माहिती मेंदूत साठवणं कधीही सोपं जातं. आपण एक काल्पनिक व्हाईट बोर्ड डोळ्यासमोर आणूया. ठीक आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर एक मोठा व्हाईट बोर्ड आणला आहे. मी त्याच्या अगदी मधोमध भारतीय साक्ष अधिनियम 2023 अध्याय 1 असं लिहिते आणि त्यातून 2 मुख्य शाखा काढते. डावीकडची शाखा कलम 1 साठी आणि उजवीकडची शाखा कलम 2 साठी. बरोबर. आता डाव्या शाखेवर म्हणजे कलम 1च्या खाली फक्त 3 महत्त्वाचे बुलेट पॉइंट्स लिहायचे. कोणते 3 पॉइंट्स? पहिला, कुठे लागू होतो. पुढे लिहायचं सर्व न्यायिक कार्यवाही आणि लष्करी न्यायालय. दुसरा, कुठे लागू होत नाही. पुढे लिहायचं लवाद आणि प्रतिज्ञापत्र. आणि तिसरा पॉइंट कधीपासून लागू. पुढे लिहायचं शासनाच्या अधिसूचनेनुसार.
या 3 ओळींमध्ये तुमचं कलम 1 पूर्णपणे कव्हर होतं. हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे कलम 1 साठी फक्त व्याप्ती आणि अपवाद एवढंच लक्षात ठेवायचं. पण उजवीकडची शाखा, जिथे कलम 2 आणि त्याच्या अनेक व्याख्या आहेत, तिथे थोडी गर्दी होईल. या व्याख्यांचे आपण काही गट पाडू शकतो का? हो, आपण कलम 2च्या शाखेतून 4 उपशाखा किंवा गट काढूया. गट 1 ला नाव द्या व्यक्ती आणि जागा. यात मुख्य व्याख्या येते न्यायालय. हो, आणि तिथेच कंसात लाल अक्षरात लिहायचं न्यायाधीश समाविष्ट लवाद वगळला. अगदी छान. गट 2 ला नाव द्या पुराव्याचे प्रकार. यात दस्तावेज, साक्ष आणि तथ्य यांचा समावेश करा. म्हणजे गट 2 मध्ये रमेश आणि सुरेशच्या कथेतील सगळे कागदपत्र आणि ईमेल्स येतील. त्यानंतर गट 3 मध्ये आपण न्यायालयाच्या निर्णयाच्या अवस्था टाकू शकतो, म्हणजे सिद्धतेच्या अवस्था. बरोबर. यात 3 भाग येतील: साबित, नासाबित आणि साबित नाही. आणि शेवटचा गट 4, ज्याला आपण न्यायालयाचे अधिकार आणि गृहीतके म्हणू शकतो. यात मगाशी आपण चर्चा केलेले 3 महत्वाचे टप्पे लिहायचे. मे प्रिझ्यूम, शाल प्रिझ्यूम आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ. होय, मे प्रिझ्यूम म्हणजे न्यायालयाचा विवेकाधिकार, शाल प्रिझ्यूम म्हणजे न्यायालयावर कायदेशीर बंधन, आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे विरुद्ध पुराव्याला मनाई. जर कोणी हा माइंड मॅप परीक्षेच्या आधी फक्त 2 मिनिटं डोळ्यांसमोर आणला, तर अध्याय 1 मधील कोणताही प्रश्न चुकणार नाही. कप्प्यातून बाहेर काढणं सोपं जातं. पण परीक्षेत जेव्हा प्रत्यक्ष उत्तरे लिहायची असतात, तेव्हा परीक्षकाची मानसिकता काय असते? खूप चांगला प्रश्न आहे. त्यांना उत्तरात नेमकं काय अपेक्षित असतं? समजा प्रश्न आला, भारतीय साक्ष अधिनियम 2023 ची व्याप्ती स्पष्ट करा, तर इथे पूर्ण गुण मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी? उत्तर लिहिताना परीक्षक नेहमी कीवर्ड्स आणि अपवाद शोधत असतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त हा कायदा सर्व न्यायालयात लागू होतो एवढंच लिहिलं, तर त्याला सरासरीपेक्षा कमी गुण मिळतील. म्हणजे नुसती वरवरची माहिती देऊन चालणार नाही. अजिबात नाही. पूर्ण गुण मिळवण्यासाठी उत्तरात न्यायिक कार्यवाही हा शब्द आला पाहिजे. त्यानंतर लष्करी न्यायालयांचा समावेश होतो हे ठळकपणे व्हायला हवे. आणि सर्वात शेवटी लवाद आणि प्रतिज्ञापत्रांवर हा लागू होत नाही हे अपवाद अंडरलाईन करून लिहिले पाहिजेत. म्हणजे परीक्षकाला हेच अपेक्षित असतं की विद्यार्थ्याला कायद्याची मर्यादा अचूकपणे माहिती आहे. बरोबर. खूपच छान टेप आहे ही. आणि दुसरा एखादा प्रश्न, समजा दस्तावेज म्हणजे काय आणि नवीन कायद्यात त्यात काय बदल झाले आहेत, असा विश्लेषणात्मक प्रश्न आला तर? इथे विद्यार्थ्याने आपलं आधुनिक कायद्याचं ज्ञान दाखवून देणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त जुन्या 1872च्या कायद्याप्रमाणे कागद, नकाशे, धातूवरील लेख एवढेच जुने संदर्भ दिले तर उत्तर अपूर्ण मानले जाईल. म्हणजे आधुनिक संदर्भ द्यावे लागतील. हो, तुमच्या उत्तरात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख यांचा स्पष्ट उल्लेख असायलाच हवा. म्हणजे केवळ व्याख्या न लिहिता आधुनिक उदाहरणे देणे जास्त परिणामकारक ठरेल. जसं की ईमेल सर्व्हरचे लॉग्स, स्मार्टफोनमधील मेसेज किंवा डिजिटल सिग्नेचर्स हे शब्द उत्तरात झळकले पाहिजेत. 100%. यामुळे तपासणाऱ्याला खात्री पटेल की तुम्ही नवीन 2023चा अद्ययावत कायदा सखोलपणे वाचला आहे. कायदा हा समाज आणि तंत्रज्ञानासोबत बदलत असतो आणि तुमची उत्तरे त्या बदलाचं प्रतिबिंब असली पाहिजेत. आजची आपली ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी आणि कायद्याचं तांत्रिक पदर उलगडणारी ठरली आहे. आपण अगदी सोप्या रमेश आणि सुरेशच्या कथेपासून सुरुवात केली आणि तिथून न्यायालय, लवाद, दस्तावेज आणि साक्ष या संकल्पना समजून घेतल्या. आणि तथ्य आणि विवाद्यक तथ्य यातील पुसटशी पण महत्वाची रेषा ओळखली. हो, त्यानंतर साबित, नासाबित आणि साबित नाही या अवस्थांचा व्यावहारिक अर्थ पाहिला. पुढे आपण कलम 1च्या व्याप्तीतील लष्करी न्यायालये आणि प्रतिज्ञापत्रांचे अपवाद पाहिले. आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे उपधारणा यातील न्यायालयाच्या अधिकारांचे विश्लेषण केले. आणि शेवटी आपण जो माइंड मॅप तयार केला तो अभ्यासकांसाठी परीक्षेच्या दृष्टीने एक मास्टर की ठरेल, यात शंका नाही. या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की साक्ष कायदा हा केवळ न्यायालयीन प्रक्रियेसाठी नसून तो दैनंदिन आयुष्यातील तर्कशुद्ध विचारांचा सत्यापर्यंत पोचण्याचा एक वैज्ञानिक पाया आहे. जुन्या कायद्याकडून नवीन कायद्याकडे झालेला हा प्रवास न्यायव्यवस्थेला आधुनिकतेकडे घेऊन जाणारा आहे. ही चर्चा संपवण्यापूर्वी याच आधुनिकतेशी संबंधित एक विचार मला सतत सतावत आहे आणि मला वाटतं की जे लोक ही चर्चा ऐकत आहेत त्यांनीही यावर नक्की विचार करावा. कोणता विचार? आपण मगाशी डिजिटल दस्तावेजांबद्दल आणि पुराव्यांबद्दल सविस्तर बोललो. कलम 2.2 मध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की जे शब्द या कायद्यात नाहीत त्यांचा अर्थ माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000
किंवा भारतीय न्याय संहिता 2023 नुसार घेतला जाईल. हो, अशी तरतूद आहे. पण आज आपण पाहतोय की तंत्रज्ञान कायद्याच्या कितीतरी पावलं पुढे वेगाने पळत आहे. आज जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेकचं पेव फुटलं आहे. अरे बापरे, हा तर खूपच ज्वलंत मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब आवाज किंवा व्हिडिओ तयार करणं, जो खऱ्याहून खरा वाटेल, हे आता काही मिनिटांचे आणि मोफत उपलब्ध असलेलं काम झालं आहे. हा अत्यंत गंभीर आणि भविष्यातील न्यायव्यवस्थेची मोठी परीक्षा पाहणारा प्रश्न आहे. ओय. आई, माझा विचारमंथन करायला लावणारा प्रश्न हाच आहे की अशा या एआयच्या जगात जेव्हा भविष्यात एखाद्या न्यायालयात एखादा अत्यंत संवेदनशील डिजिटल साक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सादर केला जाईल, तेव्हा त्याची सत्यता किंवा ऑथेंटिसिटी पडताळणे न्यायव्यवस्थेसाठी किती मोठं आणि गुंतागुंतीचं आव्हान असणार आहे. खरंय. जेव्हा डोळ्यांना दिसणारं तथ्यच खोटं असू शकतं, तेव्हा तिथे विवादित तथ्य कसं ठरवलं जाईल? तंत्रज्ञान जेवढ्या वेगाने प्रगती करत आहे, तेवढ्याच वेगाने कायद्याला आणि तपास यंत्रणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागणार आहेत. डीप फेक विरुद्ध खरा पुरावा ही लढाई भविष्यात पुराव्याच्या कायद्यातील सर्वात मोठी क्रांती आणि डोकेदुखी दोन्ही ठरू शकते. याच विचार करायला लावणारे आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून देणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करूया. कायद्याचा हा बदलता चेहरा आणि भविष्यातील तांत्रिक परिणाम यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका नव्या विषयाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी.